नमस्कार. सुरुवातीला टिळक मंदिर, लोकमान्य सेवा संघ, त्याचे पदाधिकारी, महाराष्ट्र टाइम्स आणि त्याचे निवासी संपादक तसेच इतर त्यांचा कर्मचारी वर्ग यांचे मी आभार मानतो. आणि 10:30ला सभागृह ओसंडून वाहते अशी परिस्थिती तुम्ही जी निर्माण केली त्याच्यातून या विषयाबद्दलचं कुतूहल किती आहे हे लक्षात येतं. थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आणि त्याच्या आधी माझी ओळख करून देतो वेगळी. माझा जन्म 74 वर्षापूर्वी बाळंतणीच्या खोलीत झाला आणि महत्त्वाकांक्षा असं म्हटलं की मला हसू फुटायचं, पण माझी इच्छा मात्र अशी आहे की सर्व कुटुंबीय माझ्या भोवती आहेत आणि मी डोळे मिटले अशी परिस्थिती यावी. परंतु हल्ली जर आपण ऑबिच्युरी इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये जेव्हा काही आपण हे करतो श्रद्धांजली, तेव्हा बहुतेक ठिकाणी त्यांचे निधन छोट्याशा आजाराने एका खाजगी रुग्णालयात झाले असं असतं. तर इतिहास असा आहे की 1845च्या सुमारास जे रुग्णालयाची स्थापना झाली त्याच्या आधी प्रत्येक संस्कृतीची आपापली उपचार पद्धती असते. तशी आपल्याकडे आयुर्वेदाची पद्धत होती. त्याच्यामध्ये एकीकडे राजवैद्य असत, माधवराव पेशव्यांचं आठवत असेल आपण, स्वामी पाहिलेलं आहे सगळ्यांनी, आणि दुसरीकडे आजीबाईचा बटवा होता. मध्ये काहीही व्यवस्था नव्हती. रुग्णालयामध्ये दाखल करायचं, ॲडमिट करायचं अशी तेव्हा पद्धत नव्हती. ती ब्रिटिशांमध्ये आली. त्यांनी आधुनिक वैद्यकाचं व्यवस्थित शिक्षण 1852-53ला जे रुग्णालयाचं ग्रांट मेडिकल कॉलेज, सतीश नाईक बरोबर आहे ना, सुरू झालं. काही डॉक्टर पण आलेले आहेत. हा कार्यक्रम खास करून समाजातील सामान्य लोकांकरता आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न आम्ही प्रकर्षाने घेऊ नंतर. तर सांगायची गोष्ट अशी की हे जे 150-200 वर्षापूर्वी जे 250 वर्ष झालं सुरुवात, 1969ला मी प्रवेश घेतला आणि 70 नंतर टेक्नॉलॉजीची जी घोडदौड सुरू झाली आधुनिक वैद्यकामध्ये, त्याच्यामध्ये सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI असं निदानाकरता, मग ट्रीटमेंट करता इंटेन्सिव्ह केअर युनिट. याच्यापूर्वी काय होतं 75 सालच्या आधी, मास्टरली इनॅक्टिव्हिटी. एखाद्याला हार्ट अटॅक आला तर झोपून ठेवायचं, सॉर्बिट्रेट द्यायचं, फार तर पेथिडीन मॉर्फिनचं इंजेक्शन वेदनेकरता द्यायचं, एवढीच ट्रीटमेंट होती. तर हळूहळू करत आज अवयव रोपण, मेंदू सोडून सर्व प्रकारचं अवयव रोपण होतं, इथपर्यंत प्रगती झालेली आहे. 1947ला आयुर्मान होतं 36 वर्ष, आज ते जवळजवळ 72 वर्ष आहे. स्त्रियांचं थोडं जास्ती असतं, स्त्रिया स्ट्रॉंग असतात बायोलॉजिकली, जैविकदृष्ट्या. तर आता दुप्पट झालं आहे. पण त्याबरोबरीने जीवनशैलीचे, लाईफस्टाईल डिसीजेस, आजार आहेत आणि त्यांची गुंतागुंत, कॉम्प्लिकेशन्स होतात. उदाहरणार्थ मधुमेह. टिळक महाराज जिथे आपण आज बसलो आहे, ज्यांच्या नावाने हे सभागृह आहे, त्यांचा मृत्यू मधुमेहाने झाला. इन्शुलिन 1935 साली त्याचा शोध लागलेला आहे. त्यानंतर ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स. माझे पिताश्री जे की एक सामान्य व्यक्ती होते, 75ला म्हणाले अरे मला विकनेस वाटतं आहे, म्हणून तपासलं तर डायबिटीस निघाला. 94व्या वर्षी त्यांचं निधन फ्रॅक्चरने फिमरनी झालं, डायबिटीसनी झालं नाही, कारण ट्रीटमेंट अवेलेबल होती. तर ह्या बरोबरीने कसं आपण ह्या आजारांबरोबर राहायचं आणि त्याचा खर्च काय असतो याची आपल्याला एक सुरुवातीला आपण कल्पना करून घेऊ. सुरुवात आपण अशी करूया की मनुष्य प्राणी आहे इतर प्राण्यांप्रमाणे, परंतु फ्रंटल लोब त्याच्या हुशारीमुळे त्यांनी ज्या गोष्टी प्रगतीत साधल्या त्याच्यामध्ये अन्न जरी घेता येईन असं झालं काही आजारांमुळे किंवा इतर काही कारणांनी, तरी माणूस इतर उपाय करून जगू शकतो. इतर प्राणी मात्र अन्न तुटलं, पाणी तुटलं की त्यांचा लवकरच अंत होतो. तर याची सुरुवात झाली सलाईनपासून. त्याला तोंडावाटी काही घेता येत नाही आहे. आपल्याला कमीत कमी 800 कॅलरीज लागतात दिवसाला.
तर सुरुवात डिहायड्रेशन, तुम्ही तुमच्या नातवंडांमध्ये ऐकलं असेल 70-80च्या दशकामध्ये जे बालरोग तज्ज्ञ असतात ना, त्यांचं मुख्य आजार असायचा व्हायरल इन्फेक्शन लिडिंग टू गॅस्ट्रोएन्टरायटिस विथ डिहायड्रेशन. त्याच्यामुळे सलाईन लावणं हा खूप कॉमन होता. त्यानंतर 1980च्या दशकात बांगलादेशमधल्या एका डॉक्टरांनी ओरल रिहायड्रेशन थेरपी ORSचा शोध लावल्यामुळे ते कमी झालेलं आहे. परंतु मोठ्या वयामध्ये, आपल्या वयामध्ये असं होऊ शकतं आणि त्या सलाईन वाटे आपण त्या व्यक्तीला जगवू शकतो. सध्या हा विषय तुम्ही टी व्हीवर सतत बघत असता. काही मंडळी टप्प्याटप्प्याने आता परत उपोषण असं सुरू असतं. तर त्याच्यामध्ये हा सलाईन वगैरे विषय येतो. सध्या जो डेंग्यूचा आजार सगळीकडे फैलावला आहे, शर्मिला त्याच्यावर लिहितच असते महाराष्ट्र टाइम्समध्ये, त्याच्यामध्ये हायड्रेशन सर्वात महत्त्वाचं असतं. कारण ट्रीटमेंट तशी काहीच नाही, फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट असते. आणि माझ्या 50 वर्षात एकदाच बरं का सर, एका पेशंटला मायाकल इन्फार्क्टमुळे ही वेंट इन टू हायपोटेन्शन, ते एकदाच मी सलाईन लावलेलं आहे कारण त्याचं BP मेंटेन करायला. बाकी कधीही लावायची जरूर पडली नाही. परंतु 100चा जो पाडा असतो ना, तो 1000त न्यायचा असेल तर डॉक्टर लोक हे करत असतात आणि रुग्णसुद्धा त्याला जबाबदार आहेत. सरांनी सांगितलं पण जरा 2 सलाईन चढवा. येस, काही लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटलेले मला दिसत आहेत. तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधायला लागतं आपल्याला. शोधूनही नाही सापडलं तर मग स्वीकारायला लागतं. पुढची जी स्टेज आहे ती ऑक्सिजनबद्दल आपण बोलणार आहोत. प्राणवायू. अस्थमाचा ॲक्यूट अटॅक आला किंवा इंटरस्टिशियल फायब्रोसिस म्हणून एक लंगचा एक डिसीज आहे फुफ्फुसांचा, किंवा हेड इंजुरी झाली, काही इतर कारणामुळे अशी परिस्थिती होती की जो निसर्गाने अगदी चकट फू असा जो प्राणवायू निसर्गात आहे तो आपण घेऊ शकतो, तो घेता येत नाही. अशा वेळी ऑक्सिजन लावला जातो. आता पुढचा विषय आहे इंटेन्सिव्ह केअर युनिट. 1975पासून सुरू झालं. बेशुद्ध अवस्थेतली हेड इंजुरी झाली, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट किंवा जे काही आजार आता यांनी सांगितले, अशा प्रकारच्या रुग्णांना इंटेन्सिव्ह केअरमध्ये ठेवलं जातं. आणि मग आसपास चर्चा, अरे कळलं का ICUमध्ये आहे तो, काय झालं त्याच्याबद्दल. आता मी दातारांकडे जातो. महत्त्वाचा विषय हा. फक्त एक छोटीशी आठवण सांगतो. 4-5 मंडळी माझ्या क्लिनिकमध्ये आली, एक स्त्री आणि 3-4 गृहस्थ. मी म्हटलं काय व्हेंटिलेटर ना. डॉक्टर तुम्हाला कसं कळलं. त्यांच्या सासऱ्यांना जे 87 वर्षाचे होते आणि तुम्ही जो सांगितलात COPD असा आजार होता, हे कस्टममध्ये टॉप पोस्टला होते. त्या काळी धूम्रपान इतकं बदनाम नव्हतं झालेलं, त्यामुळे स्मोकिंग करायचे, त्याच्यामुळे त्यांना COPD झालं. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे व्हेंटिलेटर तर लावला. त्यांना सांगण्यात आलं की काढायचा असेल तर तुम्हाला एक लीगल डॉक्युमेंट साईन करावं लागेल. पण थोडंसं माझं उदाहरण घेऊया आपण, की आपण असं ठरवलं की अशा रुग्णाला की जो बरा होणार नाही हे मला डॉक्टर म्हणून माहीत होतं त्या आजारातून, घरीच जर मॅनेज करायचं असेल तर काय काय करायला लागतं. तर रुग्णाच्या लिंगाप्रमाणे 12-12 तासाची ड्युटी करणारे मेड्स लागतात, आपल्याला सहाय्यक लागतात. पार्ल्यामध्ये एक जिजामाता नावानी एक संस्था आहे, राष्ट्रसेविका समितीची मंडळी चालवतात. अतिशय चांगल्या प्रकारे या स्त्रिया सेवा देतात. अतिशय ऑनेस्ट, पंक्च्युअल आणि मन लावून त्या काम करतात. पुरुषांच्या बाबतीत मात्र अजून इतकी चांगली सिस्टीम डेव्हलप झालेली मला तरी माहिती नाही. त्याशिवाय जी संस्था आज अस्तंगत झालेलीच आहे ऑलरेडी, पार्ल्यामध्ये 2 किंवा 3 फॅमिली फिजिशियन्स आहेत, ते 45 ते 50 या वयातले आहेत, बाकी त्याच्या खालचे कोणीही नाहीत. आणि याला कारण त्यांनी जे सांगितलं की 1000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट 4 कोटीला
त्याच्यामुळे कोणालाही परवडत नाही. मी स्वतः भाड्याने काही काळ आमची रिडेव्हलपमेंटला गेली म्हणून तेव्हा 70,000 रुपये भाडं मी देत होतो. तर नवीन डॉक्टर कोण 70,000 भाडं देऊन तुम्हाला सेवा देईल? सगळ्यात चांगला डॉक्टर कोण? जो चार्ज करत नाही आणि 24 तास जो अवेलेबल असतो. हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे, त्याला पण जगायचं असतं. तर दुसरा फॅक्टर फॅमिली डॉक्टर पाहिजे तुम्हाला. एक उदाहरण सांगतो. मला एका पत्रकार मुलीचा फोन आला, सर माझ्या सासऱ्यांना अमुक अमुक ठिकाणी ठेवलं आहे, ऑलरेडी 18 लाख रुपये बिल झालं आहे, लंग्स हे स्मोकिंग करायचे फेल्युअर आहे, किडनी फेल्युअर आहे, असं काय करू? मी म्हटलं बघा एखाद्या छोट्या नर्सिंग होममध्ये हलवा आणि मग बघू आपण. त्यांच्या सुदैवाने त्यांचा काही तासाचाच अंत झाला, त्यामुळे 18चं 19 लाख झालं बिल, जास्ती वाढलं नाही. त्यामुळे ही एक सिस्टीम जी आहे की शेवट जो असतो तो माझा शेवट झाला हे 4 लोकांनी सांगून चालत नाही. कायद्याप्रमाणे कॉज ऑफ डेथ 4A नावाचं सर्टिफिकेट डॉक्टरला द्यावं लागतं. आणि ते कोणाला द्यावं लागतं? एका विदुषीने असं म्हटलं स्टेजवरून की तुम्ही एकदा BP चेक करायला जा डॉक्टरकडे, म्हणजे तो डॉक्टर तुम्हाला देईल. म्हटलं नाही मॅडम, 14 दिवस आधी त्यांनी तपासलं असलंच पाहिजे. लिहावं लागतं की आय हॅड सीन हिम अँड ट्रीटेड हिम फ्रॉम डेट 1 सप्टेंबर टू 13 सप्टेंबर अँड डाईड ऑन 13 सप्टेंबर ॲट दिस टाईम. तर हा पण एक समाजापुढे मोठा आवासून उभा असलेला प्रश्न आहे. त्याचंही उत्तर आपल्याला समाजाला शोधावं लागेल. आणखीन गोष्ट अशी आहे की ICUमध्ये जेव्हा पेशंट असतो तेव्हा तो तुमच्या दृष्टीआड सृष्टी असते. आमच्या इकडे एक हॉस्पिटलमध्ये देवाचं दर्शन जसं करतात ना, आता देव झोपेतून उठलेत मग तो पडदा सरकवतात, तसं करून द्यायची, लांबून त्यांनी हात करायचा. तर घरी जर आपल्याला हे सगळं करायची इच्छा असेल तर शेवट माणसाचा आपल्याकडे जो कन्सेप्ट आहे आत्मा आणि शरीर, तर तो आत्मा जेव्हा देहाला सोडतो तेव्हा होणाऱ्या ज्या काही घटना घडामोडी असतात ते सामान्य माणसांना बघवत नाही. माझ्याकडे एक व्यक्ती समाचाराला आली होती. मी त्या व्यक्तीला सांगितलं की आपण ह्याच खोलीत बसून बोलू, कारण यू आर अ ले पर्सन आणि तुम्हाला ते बघवणार नाही, कारण शेवटचे 2 दिवस पत्नी कोमात होती. तर हे बघण्याची तयारी सर्वांच्या मनाची करावी लागते. आपल्या नात्याप्रमाणे त्या माझ्या पत्नीची जी बहीण, तिला हे बघवेना, ती अमेरिकेतून आली होती 6 तारखेला. तर हे सगळं आपल्याला सांभाळायला लागतं. त्यामुळे ही उत्तरं इतकी सोपी नाहीत. जसं म्हटलं आहे की सन्मानाने जगण्याचा हक्क आपल्याला नागरिक भारताचा म्हणून दिलेला आहे, तसा सन्मानाने पूर्णविराम करण्याचा पण हक्क पाहिजे, असं एक लिमये नावाच्या गृहस्थांनी सुरुवात केली याची. सदानंद वर्दे, अनु वर्दे नावाने जे समाजवादी परिसरात ओळखले जात परिवारात, त्यांनी 1984च्या सुमारास एक खाजगी विधेयक आणलं होतं महाराष्ट्र विधानसभेमध्ये. तेव्हा वसंतदादा होते मुख्यमंत्री. अतिशय म्हणजे जमिनीवरचा माणूस, प्रॅक्टिकल माणूस. म्हणजे वर्देसाहेब, डॉक्टर लोक इंजेक्शनं देऊन मारत नाही ना सुटणार रुग्णांना. डॉक्टर लागू हे नाटक अत्र्यांनी आधीच लिहिलं होतं त्याच्याबद्दल. तर त्यांनी सांगितलं नाही नाही असं नसतं, आपण हे खाजगी बिल आहे, खाजगी बिलाची संसदीय परंपरेप्रमाणे ते नंतर परत घेतलं जातं, पण हा विषय चर्चेत आणला जातो. तर थोडक्यात हा विषय त्याच्याही आधी जर इथल्या नेणत्यांना आठवत असेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेश असं आपल्याकडे एक संकल्पना आहे, तर ते त्यांनी त्याचा मार्ग अवलंबला. जैन धर्मामध्ये पण असं करतात, त्यांना धर्मानेच परवानगी दिलेली आहे, संथारा म्हणतात त्याला. तर असे आहेत वेगवेगळे हे. आणि मगाशी जो उल्लेख झाला आत्महत्या कुठे म्हणायचं आणि त्याच्या पुढचं, तर सरांनी आणि डॉक्टर मोहन आगाशे यांनी एक पुस्तक 95च्या आसपास लिहिलेलं आहे या विषयावरचं.